प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. सिद्धार्थ नावाचा माणूस घराबाहेर पडतो. घरा शेजारी एक नदी असते. नावाड्याला सांगून ती नदी पार करून पैल तिरी जातो जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी. जवळच एक आश्रम असतो. त्या ठिकाणी काही संन्यासी राहत असतात. त्यांच्या सहवासामध्ये जीवन घालवलं तर आपलं जीवन सार्थक होईल असं त्याला वाटू लागतं आणि त्या ठिकाणी तो काही दिवस घालवतो. परंतु तोचपणा, त्याच प्रार्थना, तीच जीवनशैली, तेच अन्न ह्याचा त्याला कंटाळा येतो आणि मग तो आश्रम सोडून पुढे जातो. तिथे त्याला एक व्यापारी भेटतो. हा व्यापारी फार आनंदी दिसतो. सतत गजबजलेलं त्याचं दुकान, त्या ठिकाणी आलेली सगळी गिराईकं, त्या ठिकाणी भरलेला सर्व माल. सिद्धार्थला वाटतं की आपण जर अशा प्रकारचा व्यापार सुरू केला तर आपण सुखी होऊ. काही काळ तो त्या व्यापाराकडे राहिला आणि नंतर त्याने स्वतःचा व्यापार सुरू केला. परंतु हळूहळू त्या व्यापाराची दगदग त्याला जाचू लागली. त्याची धग त्याला सहन होईनाशी झाली आणि त्याने व्यापारधंदा सोडून तो मार्गस्थ झाला. रस्त्यात त्याला एक तरुण स्त्री दिसली. त्या तरुण स्त्रीशी त्याने नातेसंबंध जुळवला आणि एक दिवस तिच्याशी लग्न केलं. त्याला वाटलं होतं की वैवाहिक जीवनामध्ये सगळं सुख भरलेलं आहे. पोरबाळ झाली आणि त्याचे शिक्षण, त्यांचं खाणं पिणं, पत्नीच्या सर्व गरजा ह्या सगळ्यांनी तो घाबरून गेला, हादरून गेला आणि त्यांनी घरदार सोडून पुन्हा एकदा तो बाहेर पडला आणि तो विचार करू लागला की खरंच जीवनाला काही अर्थ आहे का? आपण हा अर्थ शोधण्यासाठी परत आपल्या घरी परत जाऊया. तो परत येत असताना नावाडी नेमका आपली होडी घेऊन तयारच होता. नावाड्याने त्याला ओळखलं आणि त्याला विचारलं, तू सिद्धार्थ ना? तू जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी बाहेर पडलेला ना? तुला जीवनाचा अर्थ सापडला का? आणि सिद्धार्थाने सांगितलं, नाही. मी मौज मजा करून बघितली, मी मननचिंतन करून बघितलं, मी व्यापारधंदा करून बघितला, मला सुख सापडलं नाही, मला जीवनाचा अर्थ सापडला नाही. तुम्हाला जीवनाचा अर्थ सापडला आहे का? आणि त्या नावाड्याने सांगितलं, होय. ही होडी, ही नदी, इथे येणारे जाणारे प्रवासी, हे सगळे माझे शिक्षक. त्यांच्याकडून मी शिकत राहतो. जीवनाचा अर्थ कशात दडलेला आहे? सतत काहीतरी नवीन शिकण्यामध्ये. कारण जीवन एवढं व्यापक आहे की जगून झालं तरी शिकून झाल्यासारखं वाटतच नाही. विद्यार्थी बनण्याची तयारी ज्यांची असते तोच खऱ्या अर्थाने जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो. आपल्याला सर्व समजते ही भावना एकदा निर्माण झाली की मग जीवनाचा अर्थ हळूहळू हातातून निसटून जाणाऱ्या वाळूकणाप्रमाणे निघून जात असतो. उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. कारण त्याच्या जीवनामध्ये त्याला तशा प्रकारचा अनुभव आलेला होता. मात्र आपण उपदेशकाच्या तेवढ्याच शब्दापुरता मर्यादित राहायचं नाही. उपदेशकाने पुढे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की जोपर्यंत मनुष्य ह्या जगाच्या रहाटगाडग्यामध्ये अडकलेला असतो तोपर्यंत त्याच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच दुसरं वाचन आपल्याला सांगत आहे, तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्याचा अर्थ असा आहे की ह्या जगामध्ये आपण रहिवासी नसून प्रवासी आहोत. हे माणसाने कधीच विसरायचं नसतं. आणि हा प्रवास करत असताना क्षणोक्षणी शिकत राहायचं असतं. आपली नजर मात्र स्वर्गीय गोष्टींकडे लावायची असते. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये एक दाखला सांगतो की धनवान माणसाच्या जमिनीला खूप पीक आलं तेव्हा त्याने विचार केला की आपण मोठी कोठारं बांधू, सर्व धान्य आणि माल साठवू आणि आपल्या जीवाला सांगू, अरे जीवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल साठवलेला आहे, विसावा घे, खा, पी, आनंद कर.
त्याच वेळेला परमेश्वराने त्याला काय सांगितलं? अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? ह्या माणसाने फक्त शरीराच्या गरजा भागवण्याची तरतूद केलेली होती, परंतु आपला जीव, आपला आत्मा ह्याचं पोषण करण्यासाठी कुठल्याच प्रकारची व्यवस्था केलेली नव्हती. म्हणजे ह्या जगामध्ये जीवन जगत असताना केवळ शारीरिक, जागतिक, भौतिक गोष्टीमध्ये गुंतून राहायचं नाही, तर पारमार्थिक, अलौकिक आणि स्वर्गीय, आध्यात्मिक अशा गोष्टींकडे नजर लावायची असते. संत अगस्तींचे हे वाक्य आपण कितीतरी वेळेला ऐकलं असेल, परंतु त्या वाक्यानेच संत अगस्तींच्या जीवनातील झालेला सगळा बदल आपण समजून घेऊ शकतो. Our hearts are made for you, Lord. They will never rest until they rest in you. अर्थ इतकाच की हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होणार नाही. आपलं हृदय देखील केवळ परमेश्वराठायी शांत होऊ शकतं. ह्या भावनेने दिवसातील काही वेळ तरी परमेश्वराच्या सहवासात घालवूया. जगाच्या, शरीराच्या भौतिक गरजा पुरवीत असताना आत्म्याची आध्यात्मिक गरज भागवण्याचा देखील प्रयत्न करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.